सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आधी आपण एक गोष्ट क्लिअर करू मागच्या श्लोकाची आणि मग पुढे जाऊ. आपण घेतलं होतं ना, निरामयः निराभासः निर्विकल्पः. तर निरामय या शब्दाचा जास्तीत जास्त अर्थ काय आहे? जास्तीत जास्त लोक काय वापरतात? निरामय म्हणजे की उत्तम आरोग्य किंवा निरामय म्हणजे शांती, जीवनात शांती, अशा गोष्टीला म्हणतात निरामय. निरामय जीवन, निरामय आरोग्य, कुठल्याही जास्त व्याधी नाहीत आणि इनडायरेक्ट अर्थाने ते अविनाशी होतं. पण निराभास याचा मात्र पूर्ण अर्थ अविनाशी हाच आहे. कारण ज्याचा भास होतो त्याचा नाश होतो किंवा ते डोळ्यासमोरून निघून जातं, किंवा उलटं, जे डोळ्यासमोरून निघून जातं त्याचा अर्थ काय लावायचा? तो भास होता. आणि जो भास होता ते विनाशी आहे. अगदी काटेकोर शब्द हवे असले तर
कारण त्या दिवशी मी असं म्हटलं होतं की निरामय म्हणजे अविनाशी, पण ते इनडायरेक्टली अविनाशी. कोणीतरी विचारलं होतं निरामय म्हणजे काय, अविनाशी का? तर निरामय ह्याचा अर्थ मोस्टली लोक असं वापरतात की निरामय जीवन म्हणजे उत्तम आरोग्य शरीराचं किंवा शांतीपूर्ण जीवन. शरीरालाही व्याधी नाहीत आणि मनालाही व्याधी लावून घेत नाही, याला म्हणायचं निरामय जीवन. पण ते अविनाशी अशा आत्मतत्वाकडेच नेतं. मात्र याच श्लोकात असलेला निराभास हा शब्द पूर्णपणे अविनाशी असं त्याचा अर्थ होतो. हे मला क्लिअर करायचं होतं. बाकी स्वदेहे शोभनं संतं पुरुषाख्यं च समन्तं किं मूर्खशून्यमात्मानं देहातीतं करोषि भो. स्वदेहे म्हणजे स्वतःच्या देहामध्ये शोभनं संतं पुरुषाख्यं च समन्तं. देहात आणि देहाबाहेर असं शोभून दिसणारं हे आत्मतत्व आहे. आता मला एक सांगा, देहात आणि देहाबाहेर शोभून दिसणारं हे आत्मतत्व आहे. आपण नेहमीच असं उदाहरण घेतो ना, खूप पाणी आहे, त्याच्यात भांडी आहेत, भांड्याच्या आत पाणी, भांड्याच्या बाहेर पाणी. हे आपल्याला इतक्या सखोलतेने इथे सांगितलेलं आहे. ज्यावेळी मला विचारांचं लिमिट आहे, मला मर्यादित विचारशक्ती आहे, त्यावेळी मी असं विचार करतो माझ्या देहापुरता मी आहे, म्हणजे एवढाच मी आहे. आणि बाकी या देहाच्या जे बाहेरचं आहे ते सगळं माझ्यापेक्षा वेगळं आहे. गंमत काय आहे माहिती का, सगळं एकच आहे. फॉर एक्झाम्पल, एक पार्टी आहे, एक पार्टी ठेवली आहे. त्या पार्टीमध्ये ज्यांना नॉर्मल खायचं आहे त्यांच्यासाठी एक वेगळा सेक्शन आहे. ज्यांना खूप तिखट आवडतं, मसालेदार आवडतं, त्यांच्यासाठी एक वेगळा हॉल आहे, तिथल्या तिथेच. आणि ज्यांना गोड खायचं आहे त्यांच्यासाठी एक वेगळा हॉल आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं डाएट असलेलं अन्न आहे. एवढं सगळं वेगळं आहे, पण ती पार्टी एकच आहे. पार्टी एकच आहे टोटली. फक्त काय झालं आहे माहिती का, लोक वेगवेगळ्या प्रकारचे आलेत, पण पार्टी एकाच
व्यक्तींनी अरेंज केलेली आहे. त्या पार्टीला स्वरूप एकच आहे आणि ते जेवण झालं की बाकी जे सगळे वेगवेगळ्या कक्षामध्ये गेलेले आहेत ते पुन्हा ते सगळे मित्रच आहेत एकमेकांचे. जेवण फक्त झालं की ते पुन्हा एकत्रच होतात ना, नाही का? पुन्हा एकत्र येऊन ते एन्जॉय करतात ती पार्टी. नुसतं खाणं म्हणजे काही पार्टी नाही काही. तसं हे जे आपलं जीवन आहे, ठराविक काळ आपल्याला आपल्यामध्ये घालवून आपली कर्म करायची आहेत हे कबूल आहे. पण सगळ्यांसाठी कॉमन एक काय आहे तर आत्मतत्व. हे सगळ्यांचं सारखंच आहे. केवळ आपल्या कर्मांसाठी काही काळापुरते आपण अलग झालेलो असतो. पुन्हा काय करायचं? त्या आत्मतत्वात विलीन होऊन जायचं. संपलं. काय आहे की समजा आपण काही पण काढून ठेवतो, आपल्याला काही बनवायचं असेल तर, आणि मग ते जरा जास्त झालं असेल तर पुन्हा ते त्याच्या मूळ ह्याच्यात विलीन करून टाकतो. पुन्हा समजा तांदूळ जास्त घेतलेत, पाहिजे तेवढे वापरले आणि जास्तीचे झालेले पुन्हा डब्यामध्ये भरून टाकले त्याच्या मूळ ठिकाणी. तसं कर्म करण्यापुरते आपण आतमध्ये यायचं आहे आपल्या देहात. बाकी देहरहितच राहायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणणं म्हणजे त्यांनी काही सांगितलं नाही आहे, लिहिलं नाही इथे. पण हा जो एक वाक्य आहे हे की देहात आणि देहाबाहेर आत्मतत्व असतं. पालुपद रोज लक्षात ठेवायचं की मी म्हणजे आत्मतत्व आहे ना, म्हणून मी देहात आणि देहाबाहेर आहे. वैयक्तिक कर्म करताना मी देहात येतो आणि समष्टी कर्म करताना, खरं तर समष्टी कर्म केली पाहिजेत, तेव्हा मी देहाबाहेर जातो. समष्टी कर्म कशाला म्हणतात माहिती आहे का? मी मंदिराला दान दिलं, पण सांगितलं तो जो बोर्ड आहे कोणी कोणी दान केलं तसं मी मोठं दान केलं आहे ना तुम्हाला, मग माझं नाव त्याच्यावर आलं पाहिजे म्हणजे मला सगळे ओळखतील. हे समष्टी कर्म नाही आहे. हे तर खूप मोठेपणा सांगते मी. पण समजा एखादी काहीतरी गोष्ट कुणाला तरी मी शिकवायला गेले, त्या व्यक्तीला अजिबात येत नाही, पण मी शिकवलो आणि त्या व्यक्तीने 10 जणांना सांगावं ना मी शिकवलं म्हणून, एवढं काय झालं? ही पण जी अपेक्षा आहे तेही समष्टी कर्म नाही. समष्टी कर्म म्हणजे करायचं आणि सोडून द्यायचं, कशाचीही अपेक्षा करायची नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण स्वतःचं इस्टेट काहीही आणलेली नाही आहे.
माझ्याजवळ इन्फॉर्मेशन आहे आणि ती मी लोकांना दिली पाहिजे असं वगैरे काहीही नाही. इथे जन्माला आलेला प्रत्येक जीव शेजाऱ्याकडून, फोनवरून, रेडिओवरून, टी व्हीवरून, पेपरातून, न्यूजमधून इतक्या गोष्टींमधून काहीतरी शिकतो आणि तो ते दुसऱ्याला सांगतो. मग एवढं आपण स्वतः पाहिलेलं फक्त दुसऱ्यांना इकडची इन्फॉर्मेशन तिकडे करायची, एवढी पण माणुसकी आपल्यात नसेल तर उपयोग काय? ती फक्त इन्फॉर्मेशन आपण रोटेटिंग ठेवतो आहे आणि प्रत्येक गोष्ट रोटेशनमध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. समष्टीच्या दृष्टीने आपलं जीवन सगळं समष्टीवर अवलंबून आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, पुन्हा मूळ श्लोकाकडे त्याच्यावरनं आपण हलत नाही आहोत, की आपल्या आत आणि बाहेर, देहाच्या आत आणि देहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. आत्मतत्व भरलेलं आहे म्हणून एक भाग झाला समष्टी कर्म केलं पाहिजे, व्यष्टी कर्माप्रमाणे समष्टी कर्म केलं पाहिजे, हा एक भाग झाला. समष्टीशी एकरूप झालं पाहिजे. ते कशाने होणार आहे? आत्मतत्वाच्या साहाय्याने. मी पण एक आत्मतत्व आहे आणि हे सगळं दिसतंय ते पण आत्मतत्वच आहे, सगळं एकच आहे. ही भावना तयार होण्यासाठी फक्त देह म्हणजे मी होऊ शकत नाही. फक्त देह म्हणजे मी ही कल्पना तोडून काढण्यासाठी सांगितलं आहे की देहाच्या आत आणि देहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी आत्मतत्व आहे. म्हणजे जर देहाचं भान आपल्याला राहिलं नाही तरीसुद्धा सगळीकडे आत्मतत्वच आहे अशी प्रचिती आपल्याला येऊ शकते. खरं तर देहाचं भान राहिलं नाही तरच ही प्रचिती येते. ज्याप्रमाणे भागवतात अनेक ठिकाणी सांगितलं आहे की जर तुमचं पुण्य असेल तर भगवंत दर्शन देतो. आता भागवत एक वेगळ्या पद्धतीने जातं, पण त्यातलं एक एवढंच घ्यायचं आहे की जर तुमचं पुण्य असेल तर भगवंत दर्शन देतो या ना त्या रूपात. पण काय माहिती का, दर्शन दिल्यावर जी गोष्ट, बघा तुम्ही आता माझ्या घरात वस्तू आहेत माझ्या, असं प्रत्येकाचंच असतं. काही उपयोगी वस्तू आहेत, काही खूप प्रिय वस्तू आहेत माझ्या, हे ना, पण त्या माझ्याच घरात आहेत. मला खूप सेफ्टी वाटतं, कोण हात नाही लावणार त्याला आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते. पण काय माहिती का, मग मी ते प्रेम विसरते. काही नाही, इतर वस्तू आहेत तशाच त्या पण वस्तू आहेत. पण काय होतं, कधी जर चोरी झाली किंवा कधी जर त्या खराब झाल्या वस्तू किंवा कधी जर कोणाला दिल्या आणि त्या तुटून आल्या परत, तर मग मला मात्र फार दुःख होतं. त्याचं कारण, त्या वस्तू समोर असेपर्यंत त्या काय माझ्याच आहेत, त्या काय माझ्याच घरात आहेत, त्यामुळे त्या आवडतात मला, त्याचं महत्त्व आहे, पण तितकं त्याचं महत्त्व राहत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात की अधूनमधून तो जो विरह होतो, भगवंत प्रकट होतात आणि पुन्हा ते अदृश्य होतात, अंतर्धान पावतात. असं जे आहे त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की अंतर्धान पावल्यामुळे डोळ्यासमोरून गेलं की त्याची ओढ जास्ती लागते. डोळ्यासमोरून गेल्यानंतर त्याची ओढ जास्ती लागते आणि म्हणून भगवंत अंतर्धान पावतात. तसं आपण ज्यावेळी मेडिटेशन करतो, हळूहळू हळूहळू कंटिन्युअसली मेडिटेशन केलं की आपल्याला हळूहळू प्रत्यय यायला लागतो. जसं आपलं देहभान कमी कमी होत जाईल ना मेडिटेशनला बसल्यावर,
देह जड व्हायच्या ऐवजी देह नाही आहे याचं एक एक सेकंद भान जेव्हा वाढत जाईल त्यावेळी आपल्याला कळेल की आपल्याला केवळ एक आणि एकच अनुभव येतो आहे, वेगळा नाही. देहाचं भान आहे तोपर्यंत काय होतं सांगते मी तुम्हाला. उदाहरणार्थ, देहाचं भान आहे, देहात असताना जागरूकपणे आपण सगळी कर्म करतो, तेव्हा हा देह म्हणजेच मला मी वाटतो, हे ठीक आहे. आणि त्या देहासाठी मी वाटेल ते करायला बघतो. ज्यावेळी आपण मंदिरात जातो काही काळ आपण स्वतःला विसरतो. स्वतःला याचा अर्थ देहाला विसरतो. कधी ते मूर्तीशी एकरूप होतो, कधी डोळ्यातून पाणी येतं, कधी काय होतं. हां, ते आहे ना, तो आहे आत्मतत्वाचा अनुभव. एक सेकंदाचा, एक क्षणाचा 1 भाग इतका म्हणता येईल तो. हा जर अनुभव आपला मुद्दाम मेडिटेशन करून वाढत गेला, कारण आपण काय सारखंच मंदिरात जात बसत नाही, रोज रोज मेडिटेशन करून हा भाग जर वाढत गेला तर देहाच्या आत आत्मतत्व, देहाच्या बाहेर आत्मतत्व या वाक्याचं चीज होईल, भरभरून कल्याण होईल. या वाक्याचंच कल्याण होईल, कारण त्याच्यात नेमकं तेच सांगितलेलं आहे. नेमकं तेच सांगितलेलं आहे. देहाच्या आत आणि देहाच्या बाहेर पाहायची सवय कशी लागते ते सांगते. मंदिरात जातो ते आपण देहाच्या बाहेर पाहतो परमेश्वराला, विसरून जातो आपण थोडा वेळ, आणि तो क्षण आपल्याला खूप आनंद देतो. मग हा जर वेळ वाढत गेला तर देहाच्या आत काही वेळा अनुभव येईल आपल्याला आपल्या हृदयामध्ये, आणि कोणतंही कारण नसताना देहाचं भान नाहीसं होऊन देहाच्या बाहेरसुद्धा शरीराच्या कोणत्याही अवयवावर नाही, म्हणजे देहाच्या बाहेर त्याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. पण त्याला आहे ना कंटिन्युइटी खूप लागते. आणि जर असा अनुभव यायला लागला, देहाच्या आत आणि देहाच्या बाहेर आत्मतत्व आहे असा अनुभव यायला लागला की मग अतिशय ते आत्मतत्व शोभून दिसतं असं आपल्याला वाटायला लागतं. स्वतःचं भान हळूहळू कमी होत जातं. आणि खरं सांगायचं तर तो शून्यवाद जो आहे तो एवढ्यासाठी या सांख्ययोग्यांनी खोडून काढला आहे. भरभरून आनंदात देणारं जर ते आत्मतत्व आहे तर शून्य कुठनं आलं? शून्यवाद कसा काय? शून्य म्हणजे काहीच नाही, पण सदा सर्व काळ नित्य आनंद देणारं, नित्य जगवणारं म्हणजे काहीच नाही असं कसं होईल? काहीच नाही तर आपलं जीवनही नाही.
म्हणून शून्यवादाला त्यांनी कडकडून विरोध केला आहे. मग ते चांगले नकारात्मक गोष्टी, खरं म्हटलं तर एकही नकारात्मक गोष्ट आत्मतत्वाला शिवतच नाही. पण हेही क्लिअर असणं जरूर आहे की नकारात्मक सकारात्मक गुण दोष हे काही प्रकार आत्मतत्वामध्ये नसतातच. इतकं आपलं मेडिटेशन पाहिजे की कुठलाही विचार मला आला, कुठलाही बरं का, उदाहरणार्थ काही एक कार्य करण्याचा विचार आला, या विचाराचा उगम आत्मतत्वापासूनच झाला ही आठवण यायला पाहिजे. हळूहळू तो स्वतःचा कर्तेपणा कमी होईल, छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा. मग मोठ्या बाबतीत तर सोडाच, म्हणजे मोठं काहीतरी उत्तम कार्य केलं, सगळ्यांनी नावाजलं, पण आत्मतत्वामुळे या विचाराचा उगम माझ्यामध्ये झाला, हा भाव आला की सगळं संपलं. काळजी आली, दुःख आलं, आत्मतत्वापासून या विचाराचा उगम आहे. काहीतरी कारण आहे त्याला, तेवढी सूक्ष्मता माझ्यात नाही. म्हणजे काय की आत्मतत्वाचं सानिध्य प्रत्येक विचाराच्या उगमामध्ये आहे. तो विचार कसा येतो, कसा स्फुरतो आपल्याला, कसं आपण कार्य करतो, केवळ आत्मतत्वामुळे हे सगळं चालतं. केवळ आत्मतत्वामुळे. परत याचा अर्थ असा घेऊ नये की आत्मतत्वामुळे मग वाईट गोष्टी कशा होतात, आम्ही चुकीच्या मार्गाला कसे लागतो, तसा नाही आहे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे, आत्मतत्वाचं सानिध्य आहे म्हणून हे विचार आम्हाला येतात, आणि बाकी त्याचा योग्य अयोग्यपणा हा आमच्या वृत्तींवर अवलंबून असतो. दूर कुठेतरी जाऊन आत्मतत्व मिळत नाही. दूर कुठेच जाऊन आत्मतत्व मिळत नाही. पॉवर असेल तर जागच्या जागी मिळतं. ज्यावेळी मी स्वतः मध्ये आहे, मला हे काम करायचं आहे, मला ते काम करायचं आहे, त्यावेळी मी जो देह असतो, त्या विचारांचं, त्या देहाचं, त्या बुद्धीचं, त्या अंतःकरणाचं, सगळ्याचं उगमस्थान आत्मतत्वच आहे. पण ह्याची आठवण आम्हाला सतत येत राहिली पाहिजे.
म्हणजे काय आहे माहिती का, ज्यावेळी मी स्वतःला देह समजत असीन, ते काही चुकीचं नाही आहे. समजा कर्म करताना आता ते सुटत नाही ना. आपण म्हणतो आता तो विचार जात नाही, कठीण आहे तो सोडणं वगैरे. त्यावेळी निदान आहे तरी क्लिअर असावं, म्हणजे वाटेल तिथे आपण भरकटत नाही. काय क्लिअर पाहिजे? समजा मी देह आहे, मला ही कर्म करायची आहेत, तर मी म्हणजे कोण? मी म्हणजे जर देह, उदाहरणार्थ हां, कारण कर्म करताना ते होतंच. मी येईन, मी जाईन, मी हे करीन, मी असं करीन. त्यावेळी मी म्हणजे फक्त काय आहे, काहीही करणार नाही आहे. तर मी म्हणजे वाहन आहे आत्मतत्वाचं. वाहन जड असतं ना. आत्मतत्वाला जिथे जायचं आहे, आत्मतत्वाला जिथे जाऊन माझं कार्य करून घ्यायचं आहे, तिथे जाऊन ते कार्य करून घेईल माझं. नसेल जायचं तर नाही जाणार, पण मी वाहन आहे. हे वाहन ज्या दिशेने आत्मतत्वाला हाकायचं आहे, त्या दिशेने त्याला हाकू दे. मी सेवक आहे, मी वाहन आहे, मी जड आहे. तेव्हा देहाला मी म्हणता येईल, तर मग तो अहमरहित भाव राहील. काय आहे माहिती आहे का, माणसाला ना एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे पहा. आता आपण आहे ना, ज्या वस्तू पाहतो, ऐकतो, हां, त्यांची माहिती घेतो, त्याचा उपयोग करतो, दुसऱ्याला सांगतो वगैरे काय काय करतो आपण. पाहिलेल्या, ऐकलेल्या पंच ज्ञानेंद्रियांपासून मिळालेली जी माहिती आहे, त्याचा आपण उपयोग करून घेतो. पण आपल्याला एकतर महत्त्वाची गोष्ट दिलेलीच आहे, ती म्हणजे बुद्धी. हां, अनोखी बुद्धी आहे माणसाला. परंतु आणखीन एक गोष्ट दिलेली आहे, महत्त्वाची आहे, नाहीतर माणूस आहे ना जगला नसता. नुसतं आत्मतत्व असून उपयोग काय? पंचमहाभूतात्मक जगाचा खेळात कसं खेळणार ना. एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय दिली आहे माहिती आहे? भावभावना. भावभावना. दुःखात सुद्धा त्या भावनांनी जर व्यक्त झालं तर असं म्हणतात की मनुष्याचं दुःख हलकं होतं, असं म्हटलं जातं. आणि आनंदात, सुखात, वाईट वाटलं तर, चांगलं वाटलं तर, या भावनांच्या द्वारेच तर मनुष्य व्यक्त करतो सगळं. मग या ज्या भावना आहेत,
या भावनेचा अर्थ काय आहे माहिती? भावना सूक्ष्मत्वात गेली की त्याला म्हणतात जाणीव. भावना जेव्हा स्थूल असते त्यावेळी मला चांगलं वाटलं, मला वाईट वाटलं, मला खूप आवडलं, मला बरं वाटलं, मला ते अजिबात पटलं नाही, अशा स्थूल स्वरूपात त्या आपल्या भावना असतात, इमोशन्स. पण सूक्ष्म स्वरूपात काय आहे माहिती आहे? जाणीव. ही जाणीव जी आहे ती आपल्याला भगवंत सगुण असो का निर्गुण असो तिथपर्यंत घेऊन जाते. ही जाणीवच आपल्याला नेते तिथपर्यंत. ही एक फार मोठी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. नुसत्या भावभावनांचा खेळ करून काही होत नाही. भावभावना सूक्ष्म रूपात जेव्हा असतात तेव्हा त्याला म्हणतात जाणीव. आपण जे म्हणतो ना, हां तू केलेल्या उपकारांची मला जाणीव आहे, हा वेगळा शब्द आहे. म्हणजे मला समज आहे, मी विसरणार नाही आहे कधी, हा फार वेगळा शब्द. पण जाणीव, जाण म्हणजे अतिशय सूक्ष्म रूपात प्रथमतः सगुण भगवंताचं आणि सवय झाली की निर्गुण आत्मतत्वाचं स्वरूप आपल्याला फील होत जाणं. म्हणजे आत्मतत्व थोडं थोडं जाणल्यासारखं आहे. नेहमी मी म्हणते, हा जर तुम्हाला अनुभव यायचा असेल, यासाठी काय करावं लागेल माहिती का? खरोखरीच आपल्याला भावनेच्या सूक्ष्मत्वात गेलं पाहिजे. आमच्या व्यवहाराच्या भावना नको आहेत इथे. चांगलं वाटलं, वाईट वाटलं, माझ्या भावनांचा खेळ झाला आहे सगळ्या, आणि माझ्या भावनांकडे कोणीच लक्ष देत नाही, कोणाला काही पडली नाही आहे वगैरे, असं नाही आहे ते. त्या भावना नाही. भावनांचं अतिसूक्ष्म रूप म्हणजे जाणीव. आणि ही जाणीव जी आहे ना, अतिशय क्लिअर होतं भागवत वाचून. भगवंताचं सगुण रूप काय आणि भगवंताचं निर्गुण रूप काय अतिशय क्लिअर होतं. माहिती आहे, अतिशय क्लिअर होतं. पण भगवंतानी या ना त्या मार्गाने प्रत्येकाला अट्टाहासानी निर्गुण रूपातच तुम्ही राहा असं सांगितलेलं आहे जास्तीत जास्त. कारण मी म्हटल्याप्रमाणे एखादी वस्तू समोर आहे, माझ्या घरात आहे, माझ्या लाडक्या आवडत्या प्रिय वस्तू सगळ्या माझ्या घरात आहेत, सेफ आहेत, तोपर्यंत मला शांत झोप येते, मजा येते, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते घेतो, एन्जॉय करतो, सगळं चाललं आहे. पण त्याचं जर काही झाला, विकार घडला, त्याला ती खराब झाली वस्तू किंवा कोणीतरी नेली, तुटली, कोणीतरी नेली, आणूनच नाही दिली, काहीतरी झालं, चोरी झाली, मग हळहळ का आता ती वस्तू आता आपल्याजवळ नाही म्हणून. पण ती असताना काही खूप प्रेम दडलेलं नसतं असं. तर हा फक्त काय आहे माहिती का? हा फक्त मायामोह आहे. म्हणजे भगवंतानी आहे ना, प्रत्येकाजवळ यशोदेपासून
प्रत्येकाजवळ त्या गोपी असो, अमकं असो, तमकं असो, स्वतःच्या बरोबर असलेले ते गोपाल असो, गोप असो, कोणी असो बरं का, ते जसजसे भगवंताच्या स्वरूपात अडकतील तसतसं तो त्यांना दूर करायचा. म्हणजे काय, तर ती जेव्हा आपल्याला जवळ का येतो भगवंत, सगुण रूपात आपल्याला तो का दिसतो माहिती का, तर त्याच्या रूपामध्ये आपल्याला किती आनंद झाला, आनंदाची जाणीव कशी तयार झाली. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे माहिती का, की दरवेळी आपण कोरडं नुसतं उपनिषद ऐकण्यापेक्षा, म्हणजे आपल्याला असं वाटतं, सहसा मी तुम्हाला सांगू का, मला जे वाटतं ना ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते. मला एक काळी असंच वाटायचं, कारण त्या वयातून पास होताना आपल्याला एक सगळ्याची क्रेज असते, वा वा मी काय उपनिषद शिकते असं मला वाटायचं. पण आज जो समज आहे माझा, त्याच्यावरून माझं असं म्हणणं आहे की उपनिषद हे आहे आणि अगदी पाहिजे त्या मुद्द्याशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. पण ही जी एक स्टेप आहे ना मधली, की त्या आत्मतत्वाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, तर ती नुसती कोरड्या शब्दांनी होत नाही किंवा नुसत्या अंडरस्टँडिंगनी होत नाही. तर आत्ता म्हटल्याप्रमाणे हे जे सगुण रूप आहे त्याचं वर्णन ऐकणं, भागवत म्हणा किंवा रामायण म्हणा, त्यांनी होतं काय माहिती का, आपण स्वतः मनुष्य आहोत, तर त्याच्यामुळे आपल्याला हे जवळचं रूप वाटतं आणि भगवंत भेटल्याचा आनंद होतो. त्यांनी काय होतं, तर प्रत्यक्षात जे भगवंत आहेत ते आत्मतत्वाच्या स्वरूपात आहेत, पण ती आपल्याला जी जाणीव येते ना ती प्रत्यक्षात येते. ते प्रत्यक्षात मानवी रूप असल्यामुळे तो प्रेमभाव, ती जाणीव प्रत्यक्षात येते. आता अनेक वेगवेगळ्या लोकांवर श्रीकृष्णाने प्रेम केलं. गोपालांवर प्रेम केलं, गायी चरायला वनात जायचे. यशोदेवर प्रेम केलं. पण देवकी आणि वसुदेवांवर प्रेम करण्यासाठी वेळ यायची होती. मोठे झाले, म्हणजे मोठेसुद्धा फार मोठे नव्हतेच ते, कारण त्याच्यानंतर ते ह्याला गेलेत, काय बरं, गुरुकुलामध्ये त्याच्यानंतर गेले. लहान होते ते, 7 वर्षाचे वगैरे असतील. कंसाचा वध झाल्यानंतर 8व्या वर्षी वसुदेवाने त्यांची मुंज केली, बलराम आणि कृष्ण, आणि त्याच्यानंतर ते मुंज झाल्या झाल्या ते गुरुकुलात गेलेलेत. म्हणजे किती लहान वयात, आणि मग तोपर्यंत ते थांबलेलेत. अतिशय बालवयामध्ये यशोदेला आनंद दिला, पण तिला ना प्रत्येक वेळी त्या प्रेमातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे बाहेर काढलं आहे म्हणजे काय, की तिला राग येईल असं थोडंसं वागायचं. त्या रागातून पण तिला प्रेम वाटलं पाहिजे. हा अतिशय बारकावा आहे माहिती का. म्हणजे आपल्याला कधी कधी राग येतो, नाही हा राग आला आहे, पण अरे आत्मतत्वाची आठवण झाली की अरे या सगळ्याचं उगमस्थान आत्मतत्व आहे. मग कसं काय असं झालं, स्वतःच्याच रागावर आपण हसणार. हे जे एक मेन आहे ना ते आपण शिकायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं उगमस्थान हे आत्मतत्वच आहे, हे सगुण साकार ईश्वराबरोबर राहून कळतं. नुसतंच तिच्याशी, यशोदेशी आई समान प्रेम असं नाही केलेलं. तर कधी तिला राग येईल असं वागायचं, कधी तिच्यावर रागवायचं. कधी ते गोपीसुद्धा तिची त्या भगवंताची कंप्लेंट करायला यायच्या, पण काय म्हणजे हे प्रेम, बापरे.
ते कंप्लेंट करत असताना कधी जर यशोदेनी भगवंताला धाक दाखवला, त्या बालकृष्णाला रागवलं, चापट मारली, की ते गोपींच्या डोळ्यातनं पाणी यायचं. हे जे प्रेम आहे ह्याला म्हणायचं आत्मतत्व. म्हणजे अगदी शत्रू जरी असेल, रामायणात आपण बघतो, शत्रू जरी असेल तरी त्याचं शत्रुत्व मारणं हे कर्तव्य आहे. पण डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे आपल्या, की मला हे करावं लागलं. याला म्हणतात प्रेम. आणि ही जी जाण आहे ही सगुणाकडून निर्गुणाकडे येते. म्हणून खरं म्हणजे इतक्या सगळ्या व्यक्ती ठेवल्या आहेत. या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, नुसतं जर आज म्हटलं असतं ना आपण की अहो शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर आत्मतत्वच आहे, नुसतं असं म्हटलं असतं, नाही कळत ना. अहो सगळ्या जगात आत्मतत्वच आहे, नाही कळत. ते फिलिंगच येत नाही आम्हाला. पण तुम्ही प्रत्येक वस्तूत आठवणीने, प्रत्येक व्यक्तीमध्ये, अरे बापरे, सगळ्यांमध्येच आत्मतत्व आहे, सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे. पण त्याच्यामध्ये ही समज पाहिजे, आत्मतत्वाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नाही आहे. त्यामुळे अमक्याला राग आला, इथे प्रश्न नको पडायला. मग ते आत्मतत्व आहे ना, मग आत्मतत्व आनंदस्वरूप आहे ना. मग असं कसं झालं त्या व्यक्तीचं? तो व्यक्ती जर आनंदस्वरूप आहे तर आम्ही त्याला आत्मतत्व कसं म्हणायचं, तो रागवतो तर? असं नाही. हे काय झालं माहिती का, हे कन्फ्युजन झालं सगळ्या अभ्यासाचं. सगळे मिक्स विचार झाले. हे तसं नाही आहे ते. मला स्वतःला जरी मी चुकीचा निर्णय एखादा घेतला असला तरी या चुकीच्या निर्णयाचं उगमस्थान आत्मतत्व आहे हे मला कळलं पाहिजे. मग आता मला इच्छा होतीये तो चुकीचा निर्णय बरोबर करणं, म्हणजे काहीतरी एक निगेटिव्ह बीज पेरलं गेलं होतं माझ्या जीवनामध्ये, म्हणून तो निर्णय चुकीचा झाला होता असं अलिप्तपणे त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे मला. आणि परत परत आत्मतत्वाच्या विचारावर जाता आलं पाहिजे. आता मला इच्छा होते की चुकीचा निर्णय आपण बरोबर केला पाहिजे, म्हणजे ह्याच्या पुढचं जीवन सुसह्य होईल. मग आता जी मला इच्छा होते त्याचंही उगमस्थान आत्मतत्वच आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी किंवा काहीतरी त्रुटी आहे हे दाखवण्यासाठी आधी त्रुटी निर्माण झाली पाहिजे, त्याचे वाईट रिझल्ट्स आले पाहिजेत, आणि मग चांगले रिझल्ट्स येण्यासाठी विचार उत्पन्न झाले पाहिजे. हे सगळं काम आत्मतत्वाचंच आहे. जे काही या जगामध्ये चालतं ते स्टेप बाय स्टेप व्यवस्थित चाललेलं आहे. हर सीन नेक्स्ट सीन की तयारी है, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपण शांत बसतच नाही. आपण म्हणतोच हे असं झालं काय, मग काहीतरी चूक झाली असेल. पण हे विचार यायला सुद्धा आत्मतत्वच कारणीभूत आहे. प्रथमतः हे स्वीकारलं पाहिजे की माझी चूक झाली, ह्याचं उगमस्थान सुद्धा आत्मतत्व आहे. आणि चूक सुधारायची आहे हे फील होण्यासाठी चूक झाली. नुसते सगळ्यांनी पांढरे ड्रेस घातले आणि कायम आयुष्यभर घालत गेले तर त्या पांढऱ्या ड्रेसचं महत्त्वच कळणार नाही. आणि 8ही दिवस पांढरा ड्रेस घातला तर श्रावणी सोमवारी कोणी पांढरा ड्रेस घातला तर विशेष काही राहणारच नाही. अच्छा आज काय श्रावणी सोमवार आहे, रोजच सगळे पांढरे कपडे घालतात म्हणून मला काही आठवलंच नाही.
असं होऊन जातं त्याचं. आणि म्हणून एक विशेष गोष्टी आपल्या लक्षात येण्यासाठी आधी काहीतरी वेगळं आपल्या जीवनात घडावं लागतं. आणि त्याचंही उगमस्थान आत्मतत्वच आहे. प्रत्येकच गोष्टीचं असं जेव्हा आपल्याला फील होईल, हे फिलिंग आहे दिवसभरातलं, जाणीव आहे, विचारांमध्ये ही जाणीव आहे. पण ज्यावेळी आपण ध्यानाला बसू त्यावेळी आपल्याला काय झालं पाहिजे, आत आणि बाहेर दोन्हीही ते जाणवलं पाहिजे. दोन्हीही ठिकाणी सूक्ष्मत्वाने त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि या गोष्टी नुसत्या बोलायच्या झाल्या, पण आपण ते कंटिन्युअसली करत राहिलो मेडिटेशनसाठी स्वस्थ होऊन, तर आपल्याला ही जाणीव व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याला रोज बसावं लागणार आहे त्याच्यासाठी. आणि म्हणजे असं प्रिफर करीन मी की उठायच्या गोष्टी काय असतात, एकतर आपण दमतो, मागे पुढे उठणं होतं, कधी लवकर कधी उशिरा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळ झाली की कामं असतात. म्हणजे प्रत्येकाने आपापलं स्वरूप लक्षात घ्यावं. आणि याच्यासाठी रात्रीची वेळ प्रिफर करावी. ती 10 मिनटं आहे ना, आपण कामांमध्येच असतो ना, तर आपण त्या रिदममध्येच असतो. सकाळी उठल्यावर थोडंसं सुस्त झालेलं असतं, कधी मेडिटेशन करताना झोप येऊ शकते. आत्ता कसं आपण त्या रिदममध्ये असल्यामुळे झोपायच्या आधी पटकन 10 मिनटं मेडिटेशन केलं तर त्याची प्रॅक्टिस होत राहील आणि खात्रीने प्रॅक्टिस होत राहील. सकाळचं थोडंसं ना हे असतं, म्हणजे निश्चित नसतं आपलं, किंवा मग काहीतरी कामच आहेत किंवा उशीर झाला उठायला, अशा गोष्टी होऊन इरेग्युलर होऊ शकतं. शक्यतोवर रात्री आपण 10 मिनटं सहज देऊ शकतो. तर आत्मतत्वाचं हे आत आणि बाहेर म्हणजे सगळ्याच ठिकाणी आत आणि बाहेर आत्मतत्वाची जाण होणं, ह्याचा अर्थच ते फक्त आत्ता आपण देहावरती आहोत म्हणून आत आणि बाहेर हे शब्द, ही भाषा वापरली आहे, नाही. तर आत्मतत्वाची प्रचिती ही देहाविना येते. आत आणि बाहेर हे कशासाठी, आपण मेडिटेशनला बसल्यानंतर आत आणि बाहेर काही राहत नाही, पण त्या लेव्हलचं ते मेडिटेशन झालं पाहिजे. आणि कर्म करत असताना आपण आपले वेगळे आहोत. आता बघा ना तुम्ही, त्या टूर्सतर्फे लोक जातात, खूप लोक जातात. मग त्या हॉटेलमध्ये निवासाची सोय वगैरे असते, प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये जातात वगैरे. मग ते स्वतंत्र असतात तेव्हा, झोपायला वगैरे आपापल्या रूममध्ये जातात. पण आता उद्या सकाळी बसमधून जायचं आहे म्हटलं की सगळं आपलं आवरून सगळे एकत्र पुन्हा. तसं केवळ कर्म करण्यासाठी या शरीरामध्ये यायचं, आणि कर्म झालं रे झालं की मध्ये मध्ये वेळ असतो 2 कर्मांच्या मध्ये, पुन्हा टोटॅलिटीमध्ये त्या आत्मतत्वामध्ये विलीन होऊन जायचं. पुन्हा कर्म करायचं असलं की या देहामध्ये प्रवेश करायचा, पुन्हा कर्म करायला सुरुवात करायची. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
हा एक वेगळा मार्ग आहे आपल्या देहापासून अलिप्त होण्याचा. तसंच विचारांचं सुद्धा आहे. विचार करायचे, बुद्धी लावायची, आपले निर्णय सगळं आपल्यासाठी आपण यायचं. ते झालं की पुन्हा स्वतःचा विचार नको सारखा. पुन्हा आत्मतत्वात विलीन, त्या आत्मतत्वाची जाण आपल्याला राहिली पाहिजे. या ना त्या मार्गाने थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.